नमस्कार. सद्गुरू कोचिंग क्लासेसच्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. ग्रामरची सिरीज चालू आहे, पार्ट ऑफ स्पीच चालू आहे, दिवस 6वा आहे आणि आजच्या व्हिडिओचा विषय आहे प्रोनाउन. प्रोनाउन म्हणजे काय? नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. द वर्ड वी यूज इन्स्टेड ऑफ नाउन टू अवॉइड रिपिटेशन ऑफ सेम साऊंड और सेम नेम अगेन अँड अगेन इज कॉल्ड प्रोनाउन. तसे तर खूप प्रकार आहेत प्रोनाउनचे, सर्वनामाचे खूप प्रकार आहेत आणि एक आपण बोर्डवर इथे सगळी माहिती दिलेली आहे. तर आपण एकदा प्रोनाउन कडे बोलूया. ते प्रोनाउन काय आहे एकदा समजूनच घेऊया. तर आता प्रोनाउन, अ प्रोनाउन इज द वर्ड यूज इन प्लेस ऑफ नाउन टू अवॉइड रिपिटेशन अँड मेक सेंटेन्स स्मूथ. फॉर एक्झाम्पल, रीता इज माय फ्रेंड आणि मी परत असं म्हणलं रीता इज व्हेरी काइंड गर्ल, तर चालेल का? म्हणजे रीता रीता रिपीट होते. मग आता आपण कसं म्हणू शकतो प्रोनाउन वापरून? रीता इज माय फ्रेंड अँड शी इज व्हेरी काइंड. जसं की मी बोर्डवर एक्झाम्पल दिलं आहे, रीता इज माय फ्रेंड, शी इज व्हेरी काइंड. दोन वेगवेगळे सेंटेन्स आहे. सपोज आपण कंपोजिशन लिहितोय किंवा आपण एखादा पत्र लिहितोय किंवा आपण एखाद्याबद्दल माहिती लिहितोय आणि ते माहिती पत्र लिहिताना, कंपोजिशन लिहिताना जर आपण पुन्हा पुन्हा त्याच व्यक्तीचं नाव घेतलं तर ते पत्र लिहिताना आपल्याला ते नाव पुन्हा लिहावं लागू नये म्हणून आपण जो शब्द वापरतो, म्हणजे एखाद्या नामाच्या ऐवजी एखाद्या नाउनच्या इन्स्टेड ऑफ नाउन वी यूज द प्रोनाउन. मग आता प्रोनाउनचं तुम्हाला एक्झाम्पल कळालं, प्रोनाउनची डेफिनेशन कळाली. आता एक चार्ट बनवला इथे छानपैकी असा, म्हणजे आपण आता डे 2 की डे 3च्या व्हिडिओमध्ये 10 डूअर्स बघितले होते आपण. आय, वी, यू, दे, राम अँड सीता. ही, शी, इट, राम, सीता, हे सगळे 10 डूअर्स होते, करते होते, बरोबर? त्या कर्त्यानुसार काय चेंज होतात? तर आता प्रोनाउन मध्ये पण बदल होतात. मग फर्स्ट पर्सन मध्ये दोन येतात, आय आणि वी, हे दोघे इन्व्हॉल्व असतात. सेकंड पर्सन मध्ये 2 यू आहेत, जे की आपण एका शॉर्ट मध्ये बघितलं होतं. यू सिंग्युलर वाला आणि यू प्युरल वाला, असे 2 यू आहेत. आणि नेक्स्ट याच्यामध्ये थर्ड पर्सन मध्ये थर्ड पर्सन सिंग्युलर आणि थर्ड पर्सन प्युरल असे 2 कर्ते आहेत. थर्ड पर्सन प्युरल मध्ये दे आणि राम अँड सीता येतं आणि थर्ड पर्सन सिंग्युलर मध्ये ही, शी, इट, राम अँड सीता असे 10 डूअर्स आपण पाहिले होते. तर आता त्या 10 डूअर्स मध्ये जर आपण नाउन सोडून दिले, म्हणजे राम अँड सीता, राम आणि सीता हे तिघ जण सोडून दिले, तर उरलेले जे 7 आहेत त्याच्यामध्ये कसा चेंज होतो तर तो आपण पाहूया. इथे बघा, मी पहिल्यांदा इथे फर्स्ट पर्सन मध्ये घेतलाय आय. सब्जेक्ट प्रोनाउन आहे आय, तर त्याचा ऑब्जेक्ट म्हणजे समजा आपण ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस याचा विचार करत असू तर आयचं काय होणार? म्हणजे आयचं चेंज काय होणार ऑब्जेक्ट मध्ये? तर आयचा मी होणार, बरोबर? आय, मी. मग आता पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये आयचा काय होतो? माय. दिस इज माय पेन. मग हा माय होणार पॉझिटिव्ह मध्ये. पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजे जेव्हा आपण वस्तूचं मालकीत्व दाखवतो तेव्हा त्याच्यामध्ये काय होतो? आयचा माय होतो. नेक्स्ट जे आहे पॉझिटिव्ह प्रोनाउन आहे. पॉझिटिव्ह प्रोनाउन मध्ये काय होतं? माइन होतं, बरोबर? काय होतं? माइन होतं. आणि त्याच्यानंतर सगळ्यात लास्ट रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे, म्हणजे जेव्हा आपण म्हणजे कर्त्याबद्दलच जेव्हा आपण सांगतो, म्हणजे स्वतःबद्दल सांगत असतो, फर्स्ट पर्सन आहे आणि त्याच्यात आपण वाक्यात परत रिपिटेशन करायचं असेल तर आपण काय म्हणणार? माय सेल्फ. काय म्हणणार आपण? माय सेल्फ. म्हणजे आय, मी, माय, माइन, माय सेल्फ. आय, मी, माय, माइन, माय सेल्फ, असं याच्यामध्ये चेंजेस होतात. आता सेकंड पर्सन जर आपण बघितलं तर यू आहे. यूच तर सब्जेक्ट केस यू, ऑब्जेक्ट प्रोनाउन यू, पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह युअर, पॉझिटिव्ह प्रोनाउन युअर्स आणि रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स होतो युअर सेल्फ. ओके. आता हा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आपण टाइप्स ऑफ प्रोनाउन मध्ये आपण पुन्हा एकदा बघणारच आहे. तर आता नेक्स्ट जो आहे तो सेकंड पर्सन प्युरल आहे, म्हणजेच यू. पुन्हा एकदा यू आलाय. ह्या यू आणि यू मधला फरक मी तुम्हाला सांगितलंय. यू आर माय स्टुडंट आणि यू आर माय स्टुडंट्स असं जे आहे त्यातला हा प्युरल वाला यू आहे. सेम आहे सगळीकडं, फक्त इथं युअर सेल्फच्या ऐवजी युअर सेल्फ प्युरल झालंय. कशाचा? युअर सेल्फ म्हणजे एकट्यासाठी वापरतो आपण आणि अनेक वचनासाठी आपण सेल्स करतो. म्हणजे जिथं आपण आता आपला हा टॉपिक पण एक राहिलाय की सिंग्युलर प्युरल बघायचे राहिलेत.
सिंग्युलर प्युरल बघताना आपण एफ जर आला शेवटी, शब्दाच्या शेवटी एफ आला तर त्याचं रूपांतर प्युरल करताना व्हीएस होतं. म्हणून हा युअर सेल्फचा युअर सेल्फ झालेला आहे. नेक्स्ट जे प्रोनाउन आहे ते आहे ही. ही काय आहे? थर्ड पर्सन सिंग्युलर आणि विच इज यूज फॉर मेल ओनली, म्हणजे पुरुषांसाठी आपण वापरतो. तर हीच सब्जेक्ट प्रोनाउन ही, ऑब्जेक्ट प्रोनाउन झालं हिम, पॉझेसिव्ह प्रोनाउन झालं हीच, पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह झाला हीच, पॉझेसिव्ह प्रोनाउन झालं हीच आणि रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन झालं हिमसेल्फ, म्हणजे ही, हिम, हीज, हीज, हिमसेल्फ. नेक्स्ट जे प्रोनाउन आहे ते आहे थर्ड पर्सन सिंग्युलर, पण ते फिमेल साठी वापरले गेले, म्हणजे सगळ्या स्त्रीवाचक जे आहे शब्द त्यासाठी वापरले गेले. तर प्रोनाउन आहे शी. शीचं ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन होणार हर. त्याच्यानंतर तिचं शीचं पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह पण हर होणार, पॉझेसिव्ह प्रोनाउन हर्स होणार आणि रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन हर सेल्फ होणार. आता नेक्स्ट जो आहे तो थर्ड पर्सन सिंग्युलर, जे आपण प्लांट, ॲनिमल आणि निर्जीव वस्तूंसाठी वापरतो, तो वाला थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे इट आहे. तर इटचं काय होतं? सब्जेक्ट प्रोनाउन पण इट, ऑब्जेक्ट प्रोनाउन पण इटच राहतो. पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह होतो इट्स, पॉझेसिव्ह प्रोनाउन होतो इट्स आणि सगळ्यात शेवटी रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन होतो इटसेल्फ. आता नेक्स्ट जर आपण बघितलं तर थर्ड पर्सन प्युरल आहे, त्याच्यामध्ये दे येतो. देचं ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन होतं देम. जेव्हा आपण ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस शिकणार आहोत तेव्हा हा तक्ता आणि हे सगळ्या मी तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, त्या आपल्याला इम्प्लिमेंट कराव्या लागतील, वापराव्या लागतील. तर तेव्हा मी पुन्हा रिमाइंड करणारच आहे. तरी आता आपण बघून घेऊ. देचं ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन होतं देम, पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह होतो देअर, पॉझेसिव्ह प्रोनाउन्स होतं देअर्स आणि रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स होतं देमसेल्फ. हे प्युरल आहे, मग सेल्फचं सेल्स होणार. आणि लास्टला आपला फर्स्ट पर्सन प्युरल मध्ये वी राहिला होता, तर त्या वीचं अस होतं. म्हणजे जेव्हा आपण म्हणजे जे एखाद्या आपण स्वतः इन्व्हॉल्व आहे आणि इतरांबद्दल बोलतोय, म्हणजे वी आर लर्निंग इंग्लिश, बरोबर, म्हणजे त्यात मी पण इन्व्हॉल्व आहे आणि तुम्ही पण सगळे इन्व्हॉल्व आहे, म्हणजे वी आर लर्निंग इंग्लिश म्हणजे आपण जेव्हा त्याचं ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन बनवणार आहे तर वीचं काय होणार? अस, असं होणार. आणि नंतर पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये आवर, पॉझेसिव्ह प्रोनाउन मध्ये आवर्स आणि लास्टला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स मध्ये आवर सेल्फ असं रूपांतर होणार आहे. तर आता प्रोनाउनचे आपण टाइप्स बघूया. हा चार्ट आपण म्हणजे एक इझी चार्ट होता, हँडी चार्ट आहे, हे आपल्याला असं लक्षात ठेवणं सोपं जाऊ शकतं. त्यामुळे आपण आधी चार्ट बघितला आणि आता आपण पुढचं जे बघणार आहे तो टाइप्स ऑफ प्रोनाउन्स आहेत. प्रोनाउनचे इथे मी 8 टाइप्स लिहिलेत. पहिला जो प्रोनाउनचा टाइप आहे तो आहे पर्सनल प्रोनाउन. पर्सनल प्रोनाउन म्हणजे काय? स्वतःसाठी, व्यक्तीसाठी, एखाद्या व्यक्तीसाठी किंवा एखाद्या वस्तूसाठी वापरलं जाणारं जे प्रोनाउन आहे त्याला पर्सनल प्रोनाउन असं म्हणलेलं आहे. उदाहरणार्थ आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे, या सगळ्यांना काय म्हणलंय आपण? पर्सनल प्रोनाउन असं म्हणलेलं आहे. दुसरं जे प्रोनाउन आहे ते आहे पॉझेसिव्ह प्रोनाउन. याच्यामध्ये काय करतं, कशासाठी, कधी वापरतो आपण पॉझेसिव्ह प्रोनाउन? इट शोज द ओनरशिप ऑर पोझेशन. एखादी वस्तू आपल्या मालकीची आहे हे दाखवण्यासाठी आपण हे प्रोनाउन वापरलं जातं. आता याचे एक्झाम्पल म्हणजे दिस इज माइन कार, म्हणजे किंवा असं आपण म्हणतो ना की ही माझीच वस्तू आहे. माइन, अवर्स, युअर्स, हिज, हर, ही त्याची पेन्सिल आहे. दिस पेन्सिल म्हणजे आपण काय म्हणतो की त्याची पेन्सिल आहे, तिची पेन्सिल आहे, ही तिची बॅग आहे, त्याची बॅग आहे, हे दाखवण्यासाठी, म्हणजे मालकीत्व दाखवण्यासाठी आपण याचा उपयोग करतो. म्हणून याला पॉझेसिव्ह प्रोनाउन असं म्हणलेलं आहे. याच्यामध्ये आय साठी माइन होतो. नंतर इथं आपण जे पाहिलं ना तेच आहे पॉझेसिव्ह प्रोनाउन. आपण इथे आत्ताच पाहिला की आयचा माइन होणार, यूचा युअर्स होणार, दुसऱ्या प्युरल यूचा युअर्स होणार, हीचा हिज होतो, शीचा हर्स होतो, इट्स होतं आणि देचं देअर्स होतं आणि वीचं आवर होतं. तर हा आपण पॉझेसिव्ह प्रोनाउन एक 5 मिनिटापूर्वीच आपण हा चार्ट अभ्यासला होता, त्यातलाच हा टॉपिक आहे. पॉझेसिव्हचा अर्थ होतो की मालकीत्व दाखवण्यासाठी आपण हा वापरला जातो. पुढचा जो प्रोनाउनचा प्रकार आहे तो तिसरा प्रकार रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन, जो आपण लास्टला इथे पाहिला होता. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन मध्ये काय सांगितलंय? इट रेफर्स बॅक टू द सब्जेक्ट इटसेल्फ. आता 2 मिनिटापूर्वीच मी सांगितलं की देर आर 10 डुअर्स. किती डुअर्स आहेत? 10 कर्ते आहेत. त्यातले जर आपण नाउन सोडून दिले, म्हणजे राम, सीता, राम अँड सीता सोडून दिले, तर उरलेले 7 जे आहेत, 7 आणि एक वाला जो आहे यू वाला,
तर ते मिळून 8 जण आहेत. तर त्या 8 जणांमध्ये जर आपण एखाद्या सब्जेक्टला हे करतोय, बॅक टू सब्जेक्ट इट सेल्फ, म्हणजे पुन्हा सब्जेक्टला रेफर करायचंय आपल्याला, तर त्याच्याऐवजी आपण त्याचं नाव न घेता मग आपण काय वापरतो, माय असेल तर माय सेल्फ, इथे बघा आय असेल तर काय झालंय माय सेल्फ, यू असेल तर युअर सेल्फ, प्युरल बघा यू असेल तर युअर सेल्फ, इथे असेल बघा युअर सेल्फ लिहिला असेल बी, युअर सेल्फ, ही असेल तर हिम सेल्फ, शी असेल तर हर सेल्फ, इट असेल तर इट सेल्फ, आणि हा अवर सेल्फ जो आहे तो वी साठी आहे, वी अवर सेल्फ, आणि देमचा देम सेल्फ, असे हे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे. म्हणजे हा प्रोनाउनचा तिसरा प्रकार होता, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. जेव्हा एखाद्या वाक्यात स्वतःबद्दलच परत पुन्हा स्वतःलाच रेफर करायचे, तर त्यासाठी आपण हे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन म्हणजे बॅक टू सब्जेक्ट इटसेल्फ, म्हणजे आपण सब्जेक्टला पुन्हा रेफर करण्यासाठी जे प्रोनाउन वापरतो त्याला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन असं म्हटलेलं आहे. आता पुढचा नेक्स्ट फोर्थ टाइप जो आहे तो आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. इझी आहे, सोपं आहे, खूप वेळा वापरलेला आहे. डे टू डे लाईफ मध्ये आपण खूप वेळा वापरतो. तो, ती, ते, त्या, हे जे वस्तू आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, दिस इज पेन, दिस इज पेन. मग आता हाच पेन माझ्या हातात नसता, लांब असला असता, तर मी काय म्हणलं असतं, दॅट इज पेन. बरोबर. सपोज की माझ्या हातामध्ये एकापेक्षा जास्त पेन्स आहेत, मग मी काय म्हणलं असतं, दीज आर पेन्स. आणि हे पेन माझ्या हातात नाही येत, आता लांब आहेत, कुठेतरी ठेवलेले आहेत, चेअरवर वगैरे ठेवले, तर मी काय म्हणणार, दोज आर पेन्स. म्हणजे दिस, दॅट, दीज, दोज हे जे आहे ते आहे आपले डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. इट पॉइंट आउट द स्पेसिफिक पर्सन ऑर थिंग. कशासाठी वापरतात, एखादी स्पेसिफिक थिंग किंवा पर्सन रेफर करण्यासाठी आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउनचा उपयोग करतो. 4च एक्झाम्पल आहे त्याचे, दिस, दॅट, दीज आणि दोज. याच्यावर पूर्ण एक ग्रामरचा टॉपिक होऊ शकतो ऍक्च्युली. दिस इज फॅन, दॅट इज फॅन, दिस इज विंडो, दॅट इज विंडो. लहान म्हणजे छोटे छोटे मुलांना आपण याच्यावर पूर्ण असं 2-3 पानांचं वर्कशीट पण करून देऊ शकतो. पण आपण आता ग्रामरची सिरीज बघतोय, 45 डेज मध्ये ग्रामर आपल्याला सगळं कव्हर करायचं आहे. आणि मग त्यामुळे आपल्याला प्रत्येक टॉपिक म्हणजे जेवढा आपल्याला म्हणजे एक एक टॉपिकला 1 दिवस असं जर आपण दिला तर आपलं ग्रामर कव्हर होईल. आणि याच्यावर लवकरच मी एक वर्कबुक काढतीये आणि ती वर्कबुक तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम मी नक्कीच करणार आहे. वर्कबुक काढायचा उद्देश हा आहे की जास्तीत जास्त प्रॅक्टिस व्हावी, आणि जेवढी प्रॅक्टिस जास्त होईल तेवढे तुम्ही ग्रामर मध्ये परफेक्ट व्हाल. त्यामुळं वर्कबुक तर नक्कीच मी काढणार आहे आणि तुम्ही नक्की मागवाल ही पण मला अपेक्षा आहे. चला, नेक्स्ट जो प्रोनाउनचा प्रकार आहे तो इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स आहे. काय आहे, इंट्रोगेटिव्ह. इंट्रोगेटिव्हचा मराठीमध्ये अर्थ होतो प्रश्नार्थक. म्हणजे एखाद्या क्वेश्चन विचारायचा, दे आर यूज टू आस्क क्वेश्चन्स. म्हणजे काय, प्रश्न विचारण्यासाठी. बर, पाणी सांडलंय, मग कोणी पाणी सांडलं. मग सपोज की आता हुम, म्हणजे आता मला क्लासमध्ये जर एखादी वस्तू सापडली, सपोज मला एखादा पेन सापडला, तर मग मी काय विचारणार, हुज दिस पेन असं विचारणार. म्हणजे मला माहिती का हा कुणाचा आहे, नाही, मी विचारते हुज दिस पेन, हा पेन कुणाचा आहे. म्हणजे आपण एखादा प्रश्न विचारण्यासाठी जे प्रोनाउन वापरतो तर त्याला काय म्हणलंय, इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स असं म्हणलेलं आहे. मग इथे हे 5 प्रकारचे प्रोनाउन आहे. हु आहे, हुचा अर्थ होतो कोण. हुम आहे, कोणाला. हुज कोणाचे. विच कोणता, आणि व्हॉट म्हणजे काय. असे हे 5 प्रकारचे इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन इथे मी तुम्हाला बोर्डवर एक्झाम्पल मध्ये दिलेले आहे. तर हा प्रोनाउनचा 5वा प्रकार होता इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन, तुम्हाला नक्कीच कळाला असेल. आणि नेक्स्ट प्रकार जो आहे 6th टाइप, रिलेटिव्ह प्रोनाउन. आता हा कधी वापरतो आपण, जेव्हा आपल्याला एखादं रिलेशन सांगायचंय. इट इज यूज टू जॉईन 2 सेंटेन्स. जेव्हा 2 सेंटेन्स एकत्र करायचे अँड रेफर टू अ नाउन मेन्शन बिफोर, आणि आधी त्या नावाबद्दल कधीतरी उल्लेख केलाय आणि त्याला आपण रिपीट परत हे करतोय, तर तेव्हा आपण काय करतो, सेंटेन्स जॉईनिंगला वापरतो. आणि एकदा ऑलरेडी त्याच्याबद्दल बोलून झाले आणि दुसऱ्या वेळेस आपण बोलतोय, तर तेव्हा आपण हे रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून. ऍक्च्युली तुम्ही म्हणता की आता मॅडम हे तर सगळे परत हेच दिसतात वरचे, हु, हुम, हुज इथे झालंय, विच इथे आलंय. मग इंट्रोगेटिव्ह कधी आणि रिलेटिव्ह कधी. इंट्रोगेटिव्ह च्या पुढे प्रश्नार्थक चिन्ह असतं, याच्या पुढे रिलेटिव्ह प्रोनाउन जिथे असतात त्याच्या पुढे क्वेश्चन मार्क नसतो, तिथे फुल स्टॉप असतो. मग आपल्याला त्याच्यावरनं पण कळू शकतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा
दोन वाक्य जोडतो आणि हा वाक्याच्या सुरुवातीला असतो. असे दोन फरक आहे बघा. समजलं तुम्हाला? बघा, मी आधीच सांगितले, डिक्लेअर केले की इंग्लिश ही जगातली सगळ्यात सोपी भाषा आहे. बरोबर? कारण शब्द थोडे आहेत. आपण थोडेसे शब्द, आपल्याला 2000-3000 शब्द माहित पडले, आपण एकदम फ्लुएंट इंग्लिश बोलू शकतो. बरोबर? मग आता तेच शब्दांचा पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या याच्याने अर्थाने आपण वापरला जातो. त्यामुळे म्हणते की इंग्लिश सगळ्यात सोपी भाषा आहे. मला तर वाटतं असं. मग तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. चला, नेक्स्ट जो रिलेटिव्ह प्रोनाउनचा टॉपिक आहे त्याच्यामध्ये सांगितले एक्झाम्पल हू, हुम, हुज, विच अँड दॅट. याचे मी सगळ्यांचे डिटेल एक्झाम्पल, म्हणजे प्रत्येक टाईपचे 20-20 एक्झाम्पल मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकते. सध्या वर्कबुक आपण तयार करायच्या प्रोसेसमध्ये आहोत, पण अजून वर्कबुक तयार म्हणजे केलेली नाही, सुरुवात नाही केली. तर सध्या मग डिस्क्रिप्शन मध्ये जे काही आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी याचे सगळे तुम्हाला प्रत्येक टाईपचे एक वाक्य, एक सेंटेन्स असं मी तुम्हाला देणार आहे. तर तुम्ही डिस्क्रिप्शन पाहायचं विसरू नका. डिस्क्रिप्शन पहा, तिथून जास्त प्रॅक्टिस करा आणि तुमच्या काही डाऊट्स असतील, शंका असेल तर पुन्हा कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तर आता नेक्स्ट जो प्रकार आहे तो इंडेफिनिट प्रोनाउन्स आहे. इंडेफिनिट म्हणजे काय? अनिश्चित. म्हणजे याच्यात काही निश्चित नसतं. इट रेफर्स टू द पर्सन ऑर थिंग्स इन जनरल वे. म्हणजे कोणी केलंय, काय केलंय, वी डोंट नो, आपण ते प्रोनाउन वापरून जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल समवन, एनीवन, एव्हरीवन, नो वन, समथिंग, नथिंग, मेनी, फ्यू, ऑल, सम, एक्सेट्रा. ओके, याच्यामध्ये काय केलं आपण? कोणी केलंय, कधी केलंय, कसं केलंय, काही माहित नाहीये. आपण त्याच्याऐवजी म्हणजे अनिश्चित असतं त्याच्यामध्ये. आपण काय करतो? समवन स्पोक अबाउट मी, किंवा एखाद्याने माझी स्केल चोरली, समवन स्टोल माय स्केल, म्हणजे कोणीतरी माझी पट्टी चोरली आहे. हे जे वाक्य आहे याच्यामध्ये आपण काय केलंय? आपल्याला माहित नसतं कोणी केलंय. बरोबर? पण तेव्हा आपण त्याच्याबद्दल, त्या व्यक्तीबद्दल बोलतो, तेव्हा त्याच्याबद्दल काय वापरतात की हे सगळे इंडेफिनिट प्रोनाउन वापरतात. ओके, आता सगळ्यात लास्ट प्रकार आहे प्रोनाउनचा, 8वा प्रकार, तो आहे रेसिप्रोकल प्रोनाउन्स. आता रेसिप्रोकल प्रोनाउन्स कधी वापरतात? जेव्हा एकमेकांमध्ये म्युच्युअल ऍक्शन असते. म्युच्युअल ऍक्शन म्हणजे काय? की दोघांचा काहीतरी संबंध असतो आणि आपण त्याच्याबद्दल बोलत असतो. म्हणजे जसं की इच अदर, वन अनदर, हे जे वाक्य आहे ते रेसिप्रोकल प्रोनाउनचे एक्झाम्पल आहे. काय होतंय? बोर्डवर लिहायला एवढं असतं. आपण जर प्रत्येक डिटेलमध्ये प्रत्येकाचं एक्झाम्पल जर बोर्डवरती लिहायला गेलो 20-20 एक्झाम्पल, तर बोर्ड आपल्याला पुरणार नाही. एका व्हिडिओमध्ये एक टॉपिक कव्हर करायचा आहे, शब्दांची मर्यादा आहे. त्यामुळे थोडं डिस्क्रिप्शनला थोडा त्रास देऊ आपण. डिस्क्रिप्शन मध्ये थोडेफार सेंटेन्स वगैरे टाकते, तिथे पण चेक करा. डाऊट असेल नक्की विचारा. आणि प्लस मी काय करणार आहे की हे जे जरी ग्रामरची सिरीज संपली तरी मी दिवसाला एक शॉर्ट, म्हणजे ज्याच्यात वर्कबुक टाईप किंवा काहीतरी असेल तर तसा मी नक्कीच टाकणार आहे युट्यूबला. तर तुमच्या सगळ्यांचे खूप साऱ्यांचे कमेंट येतात, खूप सारं प्रेम तुम्ही मला देताय आणि आपल्या ग्रामर सिरीजला भरभरून म्हणजे तुम्ही रिस्पॉन्स देताय. मला खूप आनंद होतोय आणि त्यामुळे नवनवीन व्हिडिओ आणि प्रत्येक दिवस एक जोमाने सुरू आहे. खूप छान वाटतंय तुमच्या सगळ्यांचा म्हणजे रिस्पॉन्स पाहून. तर आशा आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कळला असेल आणि जरी काही नसेल कळलं तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. जे क्लासमध्ये विद्यार्थी आहेत ते तर स्वतः पर्सनली येऊन विचारतातच, पण जे ऑनलाईन विद्यार्थी आहे, जे मला महाराष्ट्रभरातून, देशभरातून, जगभरातून पाहत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा आहे की तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कळवा. तुमच्या कमेंटला नक्कीच उत्तर दिलं जाईल. आशा आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कळला असेल. ग्रामरच्या सिरीज मध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे नेक्स्ट डे मध्ये नक्की भेटूया. धन्यवाद.